Hello, hello. Hello and welcome to my YouTube channel सुमित रनवले फिल्ममेकर. तर आज आपण बोलणार आहोत थिंग्स यू मस्ट प्लॅन बिफोर मेकिंग अ लो बजेट फिल्म. तर लो बजेट फिल्म बनवण्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला प्लॅन करणं गरजेचं आहे. तर हे मी खूप रफली हे सांगत आहे आता सध्या. कसं आहे की फिल्मची स्क्रिप्ट आता तुम्ही लिहू शकता. फिल्मचं स्क्रिप्ट लिहिणं काय जास्त अवघड नाही. आपल्याला फिल्म बनवायची तर आपण स्क्रिप्टच आधी थोडंसं प्लॅन करतो. पण स्क्रिप्ट लिहायच्या पण आधी आपल्याला काही गोष्टी ती फिल्म बनवणार कशी आपण त्याची स्क्रिप्ट लिहित नाही आपण. त्याची स्क्रिप्ट आधी लिहायला पाहिजे की बजेट काय पाहिजे, किती लोक असणार आपल्या बरोबर काम करायला. थोडंसं काही मी पॉइंट्स काढलेत तर आपण बघूया त्या पॉइंट्स काय आहेत. सगळ्यात आधी तर एक बजेट फिक्स असावं. तुमचा एक जो बजेट आहे म्हणजे शॉर्ट फिल्म बनवत असाल किंवा फीचर फिल्म बनवत असाल तर त्याचं एक फिक्स बजेट ठेवा आणि त्या बजेटमध्येच सगळं फिट करा. काय होतं फिल्म बनवत असताना तुम्हाला अशी बरीच लोक मिळेल जे म्हणाल की नाही इतक्या कमी पैशात होतच नाही फिल्म. असं खूप लोक असतात शिकवणारे. तुम्ही लगेच कुणी विचारलं तर फिल्मचं बजेट काय आहे लगेच असं सांगायचं नाही की माझं बजेट 3 लाख आहे 5 लाख आहे असं लगेच सांगायचं नाही. किंवा शॉर्ट फिल्मचं बजेट 20,000 आहे त्याच्यातच आपण मॅनेज करतोय असं 10,000 आहे त्यातच आपण फिल्म बनवतोय असं लगेच सांगायचं नसतं. सांगताना असं सांगायचं बजेट खूप कमी आहे. सगळे लोक फिल्म इंडस्ट्रीत हेच बोलतात अरे आमचं बजेट नाही बजेट कमी. हे वाक्य ठरलेलं असतं. आमचं एवढं बजेट नाही आम्ही कमी बजेटमध्ये बनवतोय. तर तुम्ही पण हेच बोलायचं आहे. लगेच सांगायचं नाही की इतका बजेट आहे इतका बजेट आहे. किंवा मध्ये असे खूप लोक मिळतात की जे फसवणारे पण मिळतात की ते म्हणतात की नाही ठीक नाही बजेट वाढवा बजेट वाढवा. तसं नसतं करायचं. आपलं जे ठरलेलं बजेट आहे त्याच्यातच बनवायचं आणि ते ॲज अ चॅलेंज घ्यायचं असतं की मी याच बजेटमध्ये फिल्म कम्प्लीट करून दाखवेन. कसं असतं की फिल्म जे पैसे उडवायला आहे ना डोकं लागत नाही. डोकं लागतं ते पैसे वाचवायला डोकं लागतं. कुणी पण तुम्हाला म्हणेन ही फिल्म होणार नाही, 1 कोटी पाहिजे 2 कोटी पाहिजे किंवा ही शॉर्ट फिल्म 20,000 मध्ये बनणार नाही असं कुणी पण म्हणू शकतं. मग काय लगेच त्यांचं ऐकायचं का असं नाही. हे तुम्ही ठरवायचं की माझ्याकडे एवढेच पैसे आणि मला याच बजेटमध्ये फिल्म बनवायची. तर स्टिक टू युअर बजेट. फिट त्या बजेटमध्येच सगळं फिट करायचं. ठीक आहे. त्याच्या ओव्हर बजेट नाही जाऊन द्यायचं. फिट इन बजेट. त्याच्यानंतर ॲक्टर्स अगर म्हणजे लो बजेटमध्ये तुम्ही जर फिल्म प्लॅन करत असाल तर त्याचं जे ॲक्टर्स आहेत त्याचे लिमिटेड ॲक्टर्स ठेवायचे. 4 ते 5 ॲक्टर्स ठेवायचे. सस्पेन्स फिल्म असेल तर कमीत कमी ॲक्टर्समध्ये फिल्म होऊ शकते. कुणी खून केलाय एकाने खून केलाय आणि मग बाकीचे ॲक्टर्स कॅरेक्टर्स शोधतात की कुणी खून केलाय किंवा चोरी झाली मग त्या माणसाला शोधायचं की कुणी चोरी केली असं. लिमिटेड ॲक्टर्स. देअर समथिंग कॉल्ड रिसोर्स फिल्म मेकिंग. रिसोर्स फिल्म मेकिंग म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडं आधीपासून अवेलेबल आहेत त्याच गोष्टींचा वापर करून फिल्म बनवायची. जसं की काही लोकेशन असन ठरलेले. तुमच्या मित्राचं एक काही दुकान असन किंवा काही छोटी कंपनी असेल तिथं आपण 1-2 सीन शूट करू शकतो. तुमच्या घराच्या बाजूला कुठं काय मैदान असेल किंवा गार्डन असेल जिथं तुमच्या थोड्या ओळखी असेल तिथं तुम्ही शूट करू शकता. तुमच्याकडे काय काय प्रॉप्स आहेत, खेळण्याची बंदूक किंवा टोपी किंवा काय असं काय काय जे प्रॉप्स वस्तू जे काय आहेत त्याचा वापर करून आपण एक फिल्म प्लॅन करू शकतो. लिस्ट ऑफ पीपल. अशी लोक जे तुम्हाला मदत करू शकतात अशा लोकांचं एक लिस्ट बनवा आणि त्या लोकांकडून मदत घ्या. असं याला म्हणतात रिसोर्स फिल्म मेकिंग. त्याच्यानंतर लोकेशन. असे लोकेशन निवडा की जे तुम्हाला इझिली ॲक्सेसेबल असेल. इझिली जाऊन तिथं तुम्ही शूट करू शकता. परमिशन
इझिली मिळेल, सहज तिथं परमिशन मिळेल शूट करायला. त्यानंतर फिल्म डिस्ट्रीब्युशन. तुमचं फिल्म डिस्ट्रीब्युशन कसं होणार? तुम्ही जर म्हणला की मी फिल्म बनवणार आणि त्याचा राईट्स विकणार, आउटसाईट विकणार, तर असं होतं की कुणाला ती फिल्म जर नाही आवडली तर काय करायचं मग? त्यासाठी प्लॅन बी पाहिजे, प्लॅन सी पाहिजे. आधी मोठ्या प्रोडक्शन हाऊसकडे जायचं, त्यांना आपली फिल्मचे राईट्स विकण्याचा प्रयत्न करायचा. ते नाही झालं तर मग काय OTT कडे जायचंय का आपल्याला? OTTला ऑफर करायची का आपली फिल्म? किंवा ते पण नाही झालं तर आपण आपली वेबसाईट बनवायची आणि त्यावर पे पर व्ह्यू असं ती फिल्म टाकायची की कुणाला ती फिल्म बघायची असेल तर पैसे पे करणार आणि फिल्म बघणार. असं पण लोक करतात आजकाल. किंवा जो कोण डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्याबरोबर प्री नेगोशिएशन आधीच प्लॅन करून घ्यायचं की मी अशी फिल्म बनवतोय, मी अशी तुम्ही फिल्म घेणार का? आधीच त्यांना एक स्क्रिप्ट किंवा सिनॉप्सिस दाखवायचं की अशा मी फिल्म बनवतोय. त्या डिस्ट्रीब्युटर्स कडून पण आपल्याला थोडीशी आयडिया मिळू शकते की फिल्म ते घेणार नाही घेणार, काय थोडंसं प्री प्लॅनिंग होऊ शकतं. प्री प्लॅनिंग आधीच थोडंसं प्लॅनिंग होऊ शकतं. त्यानंतर फिल्म रिलीज आणि प्रमोशन प्लॅन. फिल्म कुठं कशी काय रिलीज करायची हे झालं आपलं पहिल्या पॉईंटमध्ये. तुम्ही तुमची फिल्म जशी 5 ते 10 थिएटर्समध्ये लावली ना, तरी ती खूप मोठी गोष्ट होते. तुम्ही असं नका समजू 5-10 थिएटर्स म्हणजे खूप कमी आहे. 5 थिएटरमध्ये लावली तुम्ही तुमची पहिली फिल्म, तरी ती खूप मोठी गोष्ट होते. ते पण म्हणजे जिंकल्यासारखंच आहे. कारण थिएटरपर्यंत पोचणंच खूप लोकांना अवघड होतं. त्यानंतर PR एजन्सी. तुम्ही कुणाला फिल्म प्रमोशनचं काम देताय का? किंवा ते फिल्मचं प्रमोशन स्वतःच करताय? स्वतः करायचं असेल तर मग गुगल ॲड किंवा फेसबुक ॲड किंवा मग इंस्टाग्राम ॲड हे वापरणार आहे का तुम्ही? तुम्ही एकटाच करणार आहे का प्रमोशन? स्टार्ट अँड एंड. तुम्ही हाऊ टू स्टार्ट आणि हाऊ टू फिनिश. तुम्ही जे काम हातात घेतलंय ते सुरुवात कशी करायची आणि त्याचं शेवट कसं करायचं हे आपल्याला माहित पाहिजे. एरोप्लेन चालवणं हे तुम्ही एक वेळ शिकून घेता की टेक ऑफ करणं, आकाशात जाणं, टेक ऑफ करणं हे शिकून घेताना एक वेळेस. पण ते लँड कसं करायचं हे पण शिकायला पाहिजे. म्हणजे गाडी चालवता तुम्ही गाडी चालवायला शिकला, ऍक्सिलेटर दाबायला शिकला, क्लच शिकला, पण तुम्हाला माहित नसेल की या गाडीचे ब्रेक पुढे, आता गाडी थांबवायची कशी, मग हे जर माहित नसेल तर काय होणार? धडपडणार कुठंतरी. तर तुम्ही जे काम सुरू करताय ते शेवट त्याचं कसं करायचं हे पण माहित पाहिजे. आपल्याला आपलं प्लेन जे फ्लाईट आहे ते कसं लँड कसं करायचं हे पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. तर आपली फिल्म, कारण हे फिल्म बनवत असणे अडचणी येणार आहे, खूप अडचणी येतात आहे. आणि ती फिल्म एंड कशी करायची, फिल्मचं उरकतं कसं घ्यायचं आणि कम्प्लीट कशी करायची फिल्म, ह्याचं थोडंसं आपण विचार करून ठेवलं पाहिजे. काम माइंडसेट. बी रेडी फॉर चॅलेंजेस, मेक थिंग्स इझी. खूप संकट येणार आहे फिल्म बनवत असताना आणि त्या सगळ्या संकटांना आपल्याला तयार राहायचं आणि जे काही प्रॉब्लेम्स येणार आहे त्या गोष्टींना आपल्याला काम सोपं बनवायचंय आणि आपल्याला आपली फिल्म कम्प्लीट करायची. आणि ही सगळी कामं करत असताना डोकं जे आहे ते शांत ठेवायचं. काम माइंडसेट, डोकं शांत ठेवायचं. पॅशन. प्लॅन स्ट्रॅटेजिकली आणि क्लेवरली. असं प्लॅन करायचं, अशी आपली फिल्म प्लॅन करायची की ती आपल्याकडून ती सगळी कामं सोपी झाली पाहिजे. जास्त त्रास न होता आपली फिल्म सहज बनली पाहिजे. आपल्याला पाहिजे त्या गोष्टी सहज मिळणार नाही, त्यासाठी आपल्याकडे प्लॅन बी, प्लॅन सी पाहिजे की आपण आपली फिल्म हुशारीने जास्त आपल्याला त्रास न होता आपल्याला फिल्म आपली कम्प्लीट करता आली पाहिजे. तर काय होतं, स्क्रिप्ट
कम्प्लीट करणं सोपं असतं, लिहिणं सोपं असतं, पण अख्खं जे प्लॅनिंग असतं फिल्मचं, फिल्म कशी बनणार, कशी तुम्ही पुढे घेऊन जाणार, ह्याचं पण एक छोटासा स्क्रिप्ट लिहून बाजूला ठेवलं पाहिजे की आपण स्टेप बाय स्टेप कसं जाणार आहोत. ठीक आहे. तर हे होतं एक छोटंसं एक अंदाज, फिल्म बनवण्याच्या, फिल्म लिहिण्याच्या आधी एक अंदाज घ्यायचा की आपण कसं कसं प्लॅनिंग करणार आहोत. ह्याचं आधीच प्लॅनिंग केलेलं चांगलं आहे. हे लिहून ठेवायचं कुठंतरी स्क्रिप्ट, याची स्क्रिप्ट वेगळी लिहून ठेवायची आणि मग फायनल जी फिल्म तुम्ही लिहायला घेऊन ते नंतर लिहायची मग. ठीक आहे. तर हा होता आपला एक छोटासा व्हिडिओ, थिंग्स यू मस्ट प्लॅन बिफोर मेकिंग अ लो बजेट फिल्म. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी असाच काही व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी फिल्म मेकिंगच्या. जे काय मला थोडंफार नॉलेज आहे फिल्म मेकिंगचं, जे काय मला शिकायला मिळालंय, मी शिकतोय, रोज शिकतोय, ते मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. सो असेच मी काही व्हिडिओज घेऊन येणार तुमच्यासाठी. सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.